हॅलो मित्रांनो, तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आताचं सीन एक नंबर आहे. म्हणजे पाऊस थांबला आणि मस्त हिरवं हिरवं झालं सगळीकडं. तर आज आपल्याला हा नजारा बघायला भेटतोय, कारण की आज सुट्टी आहे त्यामुळं. आणि मी लगेच अंघोळी केले, आज लवकर केले, कारण की आषाढी एकादशी आहे. तर आज सगळ्यांचा उपवास आहे, म्हणजे खिचडीवरतीच. तर आज काय जेवण नाही, काय नाही, चहा पण नाही. तर आता बघूयात, मी आलो आहे लगेच अंघोळी करून इकडं. म्हटलो पाऊस थांबलाय तर जरासं येतो इकडनं फिरून. तर आता मस्त वार पण सुटला आणि गार पण वाटतंय. पण आता जर मी अजून खाली चाललो आहे, म्हणजे इकडं नदीकडं. नदीला पाणी बघू शकता किती आलं आहे. आणि आपला प्रतापगड सध्या ढगांच्या मागं लपला आहे, पण हा नजारा एक नंबर वाटतोय. आणि आता बघूयात, आज काही काम नाही, म्हणजे आषाढी एकादशी आहे त्यामुळं काही काम नसतं करायचं, असं काहीतरी आहे. तर आता बघू, आम्ही जाणार आहे पोलादपूरला 10 वाजता. मी पप्पा आणि मम्मी आता ट्रिपल सीट जाणार आहे. पण मी बघूयात आता जाऊ, म्हणजे पप्पा मम्मीलाच जायचे, पण मी घेऊन चाललो आहे असंच. तर आता बघूया, फक्त मी कवर घेणार आहे म्हणजे फोनसाठी पावसातून. तर ते पण घेऊयात आणि बघूयात, मस्त फिरून घेऊन येऊयात पप्पांना आणि मम्मीला. तर मी पोलादपूरवरतून आल्यावरती मस्त जाऊ वरती आणि आपल्या झोताकडं. आपल्या गावचा झोत म्हणजे मोरझोत हा लांब आहे, लांब म्हणजे जवळच आहे, पण तिथे आपण गाडीने जाऊ शकतो. हा झोत असा आहे, आम्ही चालत जाऊ शकतो एकदम आरामात. आणि मी तुम्हाला दाखवलेला कॉलेजमधून येताना तोच आहे. मज्जा येणार आहे भरपूर. आता बघूयात, आता तर जातो घरी. आणि चहा तर काय पियाची नाही, म्हणजे जेवायचंच नाही. डायरेक्ट संध्याकाळी वऱ्याचा भात, आषाढी एकादशी स्पेशल वऱ्याचा भात. तर बघूयात, तो संध्याकाळी खायला भेटेल, पण आधी लवकरात लवकर जाऊन यायला लागेल पोलादपूरवरतून. बघूयात काय होतं ते. आता ही सुट्टी भेटली आजची म्हणून चालू आहे त्या झोताकडं. पण नेक्स्ट टाईमला जेव्हा एक सुट्टी भेटेल तेव्हा आम्ही जाणार वरती, इकडून वरती टोकाला. मस्त फिरून येऊयात, भरपूर मजा येते. पण बघूयात आता नेक्स्ट टाईम कधी सुट्टी भेटते. आणि रविवारचा प्लॅन काय सांगू आता तुम्हाला. आता मी तर खरं म्हणजे घरी विचारतो फक्त की जाऊ का नको. जर जा म्हटलेत तर, जर नको जाऊ म्हटलेत तर विषय तिथंच संपतो. पण जर जा म्हटले तर विषय तिथून चालू होतो. मग तयारी बियारी मस्त, रेनकोट वगैरे, हेल्मेट बिल्मेट. पण जर आता बघूयात, पप्पांवरती सांगू आपण इथंच चाललो आहे आणि सगळी पोरं पण आहेत. तर बघूयात काय होते. तर मित्रांनो, आता मी वापस चाललो आहे तिकडंच. तर तिकडं आमचा मोठा आंबा आहे आणि त्याचे फांदे जरा जवळ पण आहेत. तर मी आताच देवपूजा केली तिकडं, जिथे मी गाडी लावतो त्या आंब्याकडून. तिथं जरा आजोबाचं मंदिर आहे छोटंसं असं दगडाचं. तर तिथं पण पूजा करून आलो आहे. आणि ही गंध लावला आहे, गणगुली. तर आता इथंच आंब्याकडे आलो आहे, मम्मी देवपूजा करते आता. तर त्यासाठी आंब्याची ठावली आणायला आलो आहे मी. आणि हा आंबा कसा जवळ आहे, तर आता जवळच आहे, मग काय टेन्शनच नसतं. आता बघू, इथून तोडतो आणि जातो घेऊन. हे बघा, चांगले पान आहेत, 1 2 3 4. नको, अजून चांगलं घेतो. उगाच मम्मीला नाही आवडलं तर वापस पिटलं, भरोसा नाही काय. आता इथं चांगली, इथं भरपडलेली दिसतं इथं. तर मित्रांनो, मी आता अजून एक फांदी इथं घेतले. आता बघूयात, जाऊ घरी आणि बघू मम्मी काय बोलते की नाही. आवडलं नाही तर उगाच. आणि तुम्हाला दाखवतो पप्पाने पण कुठली फांदी घेऊन आलेली ते, ती ह्या आंब्याची घेतलेली वाटतं. हा पण आमचाच आंबा आहे. आता बघूयात, इथून पण घेऊयात जर चांगलं दिसलं तर. पण तुम्हाला दाखवतो मी घरी जाऊन पप्पाने कुठची फांदी आणलेली, एकदम मस्त होती. आता
अजून एक फांदी. मम्मी हे बघ इथं टेबलवर ठेवलंय. तर ना आता मस्तपैकी खिचडी पण खाऊन झाले आणि आता बसलोय जरा आतमध्ये. बाहेरनं पाऊस पडतो आता, तर वाटत नाही जायला भेटेल का नाही पोलादपूरला, पण बघूयात वरती तर जाऊन येऊयात. मित्रांनो आता मी जातच होतो पोलादपूरला आणि मम्मी इथं एकदम तयारीवर बसलेली आणि इथं पचका झाला आमचा. पाऊस बघा काय पडतो, धो धो भयानक पाऊस पडतो. आणि आता तर 10:30 वाजले तर एवढा पाऊस पडतोय आणि आम्हाला 11च्या नंतर जायचं होतं. म्हटलो 10 वाजता जाऊ आणि 11, 11:30, 12 वाजेपर्यंत तरी वापस येऊ, पण काय ह्या पावसाने घोटाळा गेला मोठाच. पण आता बघूयात, पाऊस 11 वाजेपर्यंत वाट बघू आम्ही. जर नाही थांबला तर पप्पाने सांगू आम्ही नाही येत. नंतरला जातील पप्पा आणि मम्मी, नंतर काय मला सुट्टी नाही, येतील जाऊन जाईल. आता ह्या पावसाला तरी काय करणार आपण, थोडी थांबवू शकतो आपण. पण इथं तोपर्यंत मम्मीला मी सांगितलं आहे आपल्या यूट्यूबबद्दल. असं काय मम्मीचं आपल्याला फुल सपोर्ट आहे. मम्मी पप्पाला सांगेल मग बघू. सगळं मम्मीवरती आता काय ते बघून घे रविवारचा. आणि मम्मीला हेल्मेटबद्दल पण आपल्याला सांगितलं आहे, कुठं माईक कसा लावला आहे तो. कसं वाटलं मम्मी हे हेल्मेटचं? चांगलं ना. बघूया आता. तर मित्रांनो आता आम्ही घरातच होतो. आता काय पाऊस पडतोय मग काय कुठं जाऊ शकत नाही, म्हणजे पोलादपूरला जाणार होतं ते. आता बघूया तिथं राहुल घ्यायचं ना. राहुल, हे राहुल चल. नको नाही, चल पटकन जायचं वर. हां आपल्यासोबत राहुल पण आहे. आता चल पटपट पलत जायला लागेल. देऊया. हां चल, भागो 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 भागो. हे मागं कुठं गेलेलास तू? का गुट्टा खाते? हां चार्जर नाही ना त्याचा. हां राहुलनी चले. हो हत्यार बघा कसलं लावतोय. भागो भागो माझ्या कशाला नवीन छत्रीचं मग काय केलं? पण हिजड्या तू चिजडे तुम्ही भडव्या चला नालाय का? आता भडव्या इकडे लागले ना नालाका पोटाला. पप्पन त्याला काल मारलं धरून झोपलाय. गुजरातला मारलं की नाही. आमचा राहुल बाहुल आहे. आमचा बाहुल आहे. जरा माहिती हा ह्याला म्हणतात काय? सुबोधित चोमडे काकी. इकडे तुझं काकी तर मित्रांनो आता आम्ही निघालोय गावातनं. तिथं रोहितच्या इथं बसलेलो आम्ही. आणि हा आपला जिम बॉय बघा, खूप दिवसातून आपल्याला दिसतो इथं. काय आता तो सध्या दिसत नाही, बाहेरच पडत नाही. पण आता पाऊस होता म्हणून आम्ही जरा थांबलेलो घरी रोहितच्या. तर आता इकडे चालली पुरी आपली गँग. छोटा हत्यार डिरका बैल रोहित आणि आपलं मोठा हत्यार. काल त्याला धुतलंय, हात तो कवर करू. आणि आपला जिम बॉय. आता बघू आपला गावातलंच मोरजो ते आपलीच प्रॉपर्टी आहे ती गावातली. तर तिकडेच चाललो आता आम्ही. पाऊस थांबायची वाट बघत होतो.
बघा जाऊन तिथे जरा मज्जा करूया. एक तर तुम्हाला सांगायचं राहूनच गेलं की आपल्याकडे आता जे MC टॅन होते मोठे ते त्यांनी सध्या आता त्यांची पदवी सोडून दिले आणि त्यांचे कपडे त्यांचे चप्पल शूज सगळे ह्याला दिलेत. हे तुम्ही कपडे बघितले असाल आठवडा झाला त्यांनी काही काढले नाहीत. एकदम क्वालिटी आहे. मागणं मार. तर आता बघा आम्ही कुठं आलो ते आमचं मंदिर. हे इथे खाली वाल आहे आणि हा काय सीन आपल्याला बघायला भेटतोय. एक नंबर आहे. आता कुठून रे खाली जायचं सरळ का इकडं का इकडं. ए MC स्टँडला काय बोलू नका. अरे इज्जत घालवतो 25 दिवस झाले अजून काय नाही त्याला वाढलं नाही त्याचं अजून काय. एवढा मी प्रयत्न करतो अजून काय त्याचं वाढलं नाही. एवढा रोहित 20 दिवस होता रोहित वाढवायला दोघं तरी त्याचं काय वाढलं नाही. अरे आम्ही किती दम दाखवला. फ्लिपफ्लॉप नाही रे ती. कुणाची घालून आलाय बाबांची. बाईला ये ना बसत ये असं नको राहू देऊ. अशा प्रकारे इथं हत्याराचा बोचा घासला. आता माग काजून इकडे खाली काय तिकडे गेले. बघा तो गेलाय खाली बरोबर. आपण वरनं जायचं आणि चिंबोरी बोलायचं तिथं. चिंबोरी बोलायचंय. मित्रांनो आता आम्ही पोहोचलोय आमच्या झोतावरती. हा आमचा नॅचरल धबधबा आहे. सगळे नॅचरलच असतात रे. अरे पण असं करतात त्यांना चांगलं. ह्याला आपण काय केलं आता बघ हा डव ह्यात आपला तो 500 रुपये द्यायला नाही त्याला कुठला करते. हा आता डव ह्यात किती खेकडे असतील काय असतील. ह्यात रावल्या बसू शकतो. रावल्या कुत्रा झालंय आता तो बघा. हे संध्याकाळी यायचं ना खेकड्या ना. हा काय हा फोन लावा मला काय मी बघतो काहीतरी करतो. चप्पल हातात काढून काय घातक वाटणी चालू आता. आपण आरामात जाऊ. नाही सगळ्यांनाच खाली जायचं जिम्बॉय. आपण वरती होतं खाली कोण काम करतं राहुलचं. खेकडी कपडे काढायचे रे भाई. नाहीतर का आपण पावसात पण भिजत आलो असतो. आतमध्ये गोद राहुल आवाज आया. रे असं काय बोलताव रे. वाकवा त्याला वाकवा. वा काय झोते. एक नंबर आहे. बाई लोक आता इथं मस्तपैकी आंघोळी झाले आणि पाऊस पण आलाय. पण आता आम्हाला इथं कोंबडीत पलत जायला लागतंय. आता इथून तर नाही पलू शकत पण बिना कपडे घालता. आता बघूयात इथून काय पलू शकत नाही. पळालो तर इथून एकुदा वर जायचा डायरेक्ट वर. ते आपल्याला परवडत नाही डायरेक्ट वर जाणं. आपण आपलं कष्ट करू आणि वर जाऊ. आता मंदिरात डायरेक्ट कपडे चेंज करायला. चला रे पटपट.
पण तरी पण आपण जायचं सोमडीत. जरासं पाय धुईतं जावा. तर मित्रांनो आता आम्ही आलो वरती आणि उदास झाली घालणं वरती. आता आलो कसे तरी लय दम लागला आणि आम्ही अशीच कपडे घेऊन आलो आहे कारण की वरती पण आमच्या एक झोप आहे, तिथे पण आम्हाला जायचं आहे. सगळीकडे राहणार आम्ही तिथे स्वच्छ आंघोळ करायची. हां आणि मग मंदिरात कपडे चेंज करायला बघूया आता. मस्त मजा येईल. इथं हायड्रल खेळला त्याच्यात वातरत नाही घाल गेले. खुलं नाही का मग इथं नाही केलं लहान बोरांमध्ये लाच घालवली पेमेंट आमच्या समोर. हा पण मला त्या दिवशी लय भारी मजा आलेली. असं होत्रत लय भारी होता. तुझी काढ मंदिराकडून आणि इथं आता MC स्टँडच्या इथं ही दगड उचलायचे. आता बघू चॅलेंज लावलंय आपला 25 दिवसाचा जिम रॅट. बघू काय करतोय. नाही नाही बाजूला हे उचल उचला का नाही. पलटी मारा आणि पलटी मारा मग पलटी मारा पलटी मारा. हा पलटी पलटी हा एक नंबर. ते आम्ही दाबून दाबून गेले. अरे उतर जायचं घरी तिकडे. नवीन केलंय हे नवीन केलंय. आता आता बायपावडाची अरे नवीन केलंय. तर बायल्या बघा कसा खेकड्याने भितोय. खेकडे पण नाही मेलय. तर मित्रांनो आता एकदम मजा आली तिकडं. मजा केली लय 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 मजा केली. मजा केली काय सांगू. आता बघूयात. आता जाऊ घरी आणि संध्याकाळी आपल्याला गेम करायचा. संध्याकाळी आपल्याला गेम करायचा. एकट्यालाच गेम करायचा आहे. तुम्हाला मी दाखवतो तरी व्हॉट्सअपला. आम्हाला नाही बघायचं. बघायला लागेल. आता जाऊन ब्लॉक करतो तुला. तर आता आम्ही आलेलो घरी आणि म्हणजे गावात आलेलो. मग तिथनं मी माझ्या घरी आलो. तर आता आलो इकडं गाडीकडं आणि आज जाणार होतं पोलादपूरला, पण तो पाऊस काही जाऊनच दे नाही. आता बघू गाडी घेतो तिकडं आतमध्येच घेऊन ठेवतो. आता रविवारीच जायचं डायरेक्ट. मग तेव्हा बघूयात रविवारी बाहेर काढूयात. मग मित्रांनो आता मी बैलांचं उरकायला आलेलो आणि इथं बैलांचं उरकलं आहे. तर आज आमच्याकडं एकादशी आषाढी एकादशी स्पेशल वऱ्याचा भात आहे. तर आज आम्हाला सगळ्यांचा उपवास होता. बाबा मी मम्मी आणि पप्पा. तर त्यासाठी वऱ्याचा भात आणलेला कालच. तर तो आता करतायत म्हणजे मम्मीला नाही अजून करतायत म्हणून काकू आले बनवायला. पण आता बघूयात जाऊन विचारूयात मम्मीला की खेकड्यांचं. तर आता तुम्हाला समजेल म्हणजे जर कुठं जायचं असेल किंवा कसली परमिशन पाहिजे असेल तर मी विचारतो. जर हो म्हटले तर ठीक आहे, नाही म्हटले तर काय आता सोडून द्यायचा विषय. तर बघूया आता तुम्ही पण ऐका कसं नाही बोलतात ते. मित्रांनो आता मी आलो आहे चुलीजवळ आणि इथं आपला वऱ्याचा भात बनतो आहे. तर आता आपण मम्मीला विचारूयात. मम्मी आज संध्याकाळी ना खेकडे पकडायला जाणार आहेत. मी पण जातो. नाही बाबा. का नाही जातो की. नको नको. जातो ना. पाऊस आहे का. मोठाही पाऊस. मला जायचंय. नको. लास्ट नाही का. नाही 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 अजिबात नाही. तर बघितलं कसं नाही 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 येत नाही नाही येत. बघू आपण कधीतरी जाऊ एक दिवस. तर मित्रांनो आज काय राहुल वाटतं नाही येत. तो घाबरला वाटतं. त्यावरती मी स्कॅम करणार होतो. तर
तो घाबरला असं वाटतंय. पण जागल्यात नाही आला तरी काय नाही. पण आजचा ब्लॉग तुम्ही बघितला, एकदम भारी होता. म्हणजे मजा गेली खूप तिकडे जाऊन. तशीच मजा आता पावसाळ्यामध्ये भरपूर येणार आहे. म्हणजे जर कबड्डी खेळलो चिखलातून तर खेळू, क्रिकेट सगळं. पण भरपूर मजा येणार आहे आता पावसाळ्यात. भिजणार पण तेवढेच, आजारी पण तेवढेच पडणार, पण भरपूर मजा. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. ओम साईराम.